असो आपण जो विषय शिकत होतो त्या विषयाची जी काही 5 मुद्दे तुम्हाला शिकवण्यात आली होती त्यातील 5 मुद्दे तर सुभाष यांनी जे आहे ते सांगितलेले आहे. आणि आपला जो विषय होता तो होता तुम्ही सेवक आहात, धनी नाही किंवा मालक नाही, हा आपला विषय होता. आणि ह्या विषयाला आपण शिकण्याकरता सुरुवात केली असताना 5 मुद्दे आपण शिकलो होतो. आणि जी मुद्दे आपण शिकलो त्या मुद्द्यांना पवित्र शास्त्रातून जे आहे ते आपण काय केलं होतं, अनेक वचनं वाचली होती आणि त्यातून आपण हे सर्व 5 मुद्दे शिकले होतो. आणि मग एक रिव्हिजन आपण पाहणार आहोत आणि मग उरलेली जी 2 मुद्दे आहेत या विषयाशी संबंधित ते आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. मग पहिला जो मुद्दा आहे तो आपण शिकलो होतो, आपण देवाचे सेवक आहोत, मालक नाही. आणि हा मुद्दा शिकण्याकरता आपण रोमकरांचे पत्र 6वा अध्याय आणि वचन 16 जे आहे ते पाहिलं होतं. आणि ह्या वचन 16 मधून आपल्याला संत पाऊल हा कशा प्रकारे आपण देवाचे सेवक आहोत आणि आपण मालक नाही याविषयी सविस्तर जे आहे ते सांगताना आपल्याला दिसून येतो. आणि आपण जे उदाहरण देखील आपण बघितलं होतं. उत्पत्तीचं पुस्तक 39वा जो अध्याय आहे, उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 39व्या अध्यायामधून आपण जे उदाहरण आहे ते देखील बघितलं होतं. योसेफ जो आहे पोतिफराच्या घरामध्ये एक विश्वासू सेवक म्हणून जे आहे तो त्या ठिकाणी जिथे काटे आहे तो करत होता. आणि सर्व काही त्याच्या हातामध्ये त्याच्या धन्याने म्हणजे पोतिफराने काय केलं होतं, दिलेलं होतं. आणि एवढं सर्व त्याच्या हातामध्ये देण्यात आलेलं असताना देखील त्या ठिकाणी तो स्वतःला मालक समजत नाहीये, तर तो त्या ठिकाणी स्वतःला सेवकच काय करत आहे, समजत आहे. दुसरा मुद्दा आपण पाहिला होता, सेवक कधीच स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही. आणि हा दुसरा मुद्दा समजून घेण्याकरता आपण योहानाचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 38 आपण वाचलं होतं. आणि ह्या वचन 38 मधून आपण हे समजून घेतलं होतं की कशा प्रकारे येशूने कधीही या पृथ्वीवरती सेवा करत असताना स्वतःचे जे निर्णय आहे स्वतः घेतले नाही. आणि मग उदाहरण आपण पाहिलं होतं फिलिप्पियराचं पत्र 2रा अध्याय 5 ते 7 ही वचनं जे आहे ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवकपणाविषयी अनेक गोष्टी सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दासपणाविषयी अनेक गोष्टी काय करतात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आपण पाहतो की तो देवाच्या स्वरूपाचा असतानाही हा जो लाभ आहे त्या ठिकाणी त्याने काय केला नाही, आपण पाहतो तो घेतला नाही त्याने. मग त्याने माणसाचं स्वरूप धारण केलं येशूने आणि दासाचं स्वरूप त्यांनी धारण केलं. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे त्याने जे आहे ते पित्यावरती अवलंबून राहिला आणि पिता जे काही सांगायचं ते तो करत होता. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आपण शिकलो होतो. तो तिसरा मुद्दा हा होता की धनी नसून सेवक असल्याची जी काही नम्रता आहे ती बाळगली पाहिजे. हा जो काही मुद्दा आहे 3ऱ्या क्रमांकाचा तो हा आहे, धनी नसून सेवक असल्याची जी काही नम्रता आहे ती आपण बाळगली पाहिजे. आणि अशा प्रकारे मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 11 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा नम्रतेविषयीचे आहे शिष्यांना काय करत आहे, सांगत आहे. आणि उदाहरण आपण बघितलं तर योहानाचं पुस्तक 13वा अध्याय 12 ते 15 ही वचनं ज्यावेळेस आपण वाचली होती तर त्यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना हे सांगत आहे, त्यांना हे शिकवत आहे की तुम्ही मला गुरु व प्रभू म्हणून संबोधतात ते तुम्ही ठीक म्हणतात, कारण मी तसंच आहे. आणि तसंच आहे म्हणजे तसं होण्याकरता मी अगोदर काय केलं आहे हे तुम्ही बघितलंय. आणि येशूने काय केलं होतं, संपूर्ण शिष्यांचे जे काही पाय आहे ते धुतले होते. आणि एक चांगला कित्ता, एक चांगलं उदाहरण जे आहे आपण पाहतो की धनी नसून सेवक असल्याची जी काही नम्रता आहे
त्या संदर्भात त्याने ठेवलेला होता. त्यानंतर आपण चौथा जो मुद्दा आहे तो आपण शिकलो होतो आणि चौथ्या क्रमांकाचा मुद्दा होता सेवक असणे विश्वासू असणे आवश्यक आहे. चौथ्या क्रमांकाचा जो मुद्दा होता सेवक विश्वासू असणे आवश्यक आहे. आणि त्यामध्ये आपण मत्तयाचं पुस्तक 25वा अध्याय आणि 45 ते 47 ही जी वचन आहे ही आपण वाचली होती. आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे एका सेवकाला जबाबदारी देण्यात आली होती एका धन्याकडनं, आणि तो धनी दूरदेशी निघून गेला. आणि जबाबदारी काय होती की त्याच्या परिवाराला जे काही खाण्यासंदर्भाच्या गोष्टी आहेत त्या पुरवण्यासंदर्भात. आणि मग जो कोणी सेवक ह्या गोष्टी करताना आपल्या धनाला दिसेल तो काय आहे, धन्य आहे. आणि हे आपण त्या ठिकाणी वाचलं होतं आणि यातून उदाहरण जे आहे ते आपण बघितलं होतं ते म्हणजे दानिएलचं. आणि दानिएल हा एक तरुण विश्वासू असा व्यक्ती होता. आणि बाबेलमध्ये ज्यावेळेस तो राहत होता त्यावेळेला बाबेलमध्ये राहत असताना त्याने त्याचं जे विश्वासूपण आहे ते त्या ठिकाणी टिकून ठेवलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग शेवट आपण 5वा मुद्दा बघितला होता. 5वा मुद्दा हा होता धन संपत्तीवर मालकी नाही, ती देवाची आहे. आणि हे आपण समजून घेण्याकरता स्तोत्रसंहिता 24 आणि पहिलं वचन आपण वाचलं होतं. आणि स्तोत्रसंहितेमध्ये आपल्याला हे वाचायला भेटतं की सर्व काही देवाचं आहे. पृथ्वी व त्यावरचं जे काही आहे ते, आणि जग आणि जगामध्ये जे काही आहे त्यात जे काही ते सर्व परमेश्वराचं आहे. आणि आपण पाहतो की उदाहरण या संदर्भात आपण शिकलो होतो ते म्हणजे नाबोत ज्याचा द्राक्ष मळा आपण पाहतो की त्या ठिकाणी त्या राजाने आणि त्याची जी पत्नी आहे इजबेल तिने जे आहे ते हडप करण्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी नाबोत त्याचा द्राक्ष मळा द्यायला तयार नव्हता, कारण नाबोताला जो द्राक्ष मळा आहे तो त्याच्या वाडवडिलांकडून मिळालेला होता. आणि त्याच्या वाडवडिलांना तो द्राक्ष मळा वतन म्हणून देवाने दिलेला होता. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की जे देवाचं आहे ते त्या ठिकाणी नाबोत सांभाळून ठेवत होता. अशा प्रकारे आपण तुम्ही सेवक आहात, धनी नाही, या विषयामध्ये 5 जे काही मुद्दे आहेत ते शिकलो होतो. आणि आता आपण पुढचे जे 2 मुद्दे आहेत जे राहायचे शिकवून राहून गेलो होतो ते आज आपण पाहणार आहोत. आणि 6वा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 6 लिहा. आपण सेवक असून दुसऱ्यांवर प्रभुत्व करू नये. मुद्दा क्रमांक 6 लिहा. आपण सेवक असून दुसऱ्यांवर प्रभुत्व करू नये किंवा अधिकार जे आहे ते गाजवू नये. आणि सेवक होणे म्हणजे सत्ता न गाजवता, अधिकार न गाजवता सेवा करणे, याला खरं सेवक पण म्हणतात. पण आज अशा प्रकारचं सेवक पण आपल्याला वर्तमान समयामध्ये फार कमी जे आहे ते बघायला भेटतं. किंवा वर्तमान समयामध्ये अशा प्रकारचे जे सेवक पण आहे ते आपल्याला दिसून येत नाही. आणि मग मुद्दा क्रमांक 6 आपण शिकत असताना हा मुद्दा आपण पवित्र शास्त्रातून समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण वचन काढणार आहोत मत्तयाचं पुस्तक 20वा अध्याय आणि 26 ते 28 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. आणि आपण सेवक असून दुसऱ्यांवर प्रभुत्व करू नये या संदर्भात हे वचन काय शिकवतं हे आपण पाहणार आहोत. आणि मला वाचण्यासाठी मदत करा. तसे तुमच्यामध्ये नसावे, जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. व्हेरी गुड. आता बघा, हे जे वचन आपण वाचलं आहे ह्या वचनातून खरं जे मोठं पण आहे ते काय आहे याविषयी आपल्याला येशू सांगताना दिसून येत आहे. आणि
आजच्या वर्तमान समयामध्ये लोकांच्या दृष्टिकोनातून जर खरं मोठेपण काय आहे हे जर बघितलं तर आज अनेकांना असं वाटतं की प्रभुत्व करणं, अधिकार गाजवणं किंवा बॉसगिरी करणं हे खरं मोठेपण आहे आजच्या वर्तमान समयाच्या लोकांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर. पण देवाच्या दृष्टिकोनातून असं नाहीये. देवाच्या दृष्टिकोनातून खरा जो सेवक आहे ना तो कसा असतो याची जी व्याख्या आहे हे या ठिकाणी आपल्याला वचन 26 ते 28 मधून प्रभू येशू ख्रिस्त सांगताना दिसून येत आहे. आणि येशू म्हणत आहे तुमच्यामध्ये तसं नसावं. तसं म्हणजे कसं? वचन 25 जर आपण वाचलं ना तर वचन 25 मध्ये याच्या विषयीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि वचन 25 मध्ये असं म्हटलेलं आहे परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात. लक्ष द्या. आता परराष्ट्रीय म्हणजे काय तर हे मी तुम्हाला शिकवलं आहे, पण आणखीन समजावं म्हणून तुम्हाला परराष्ट्रीय या शब्दाचा अर्थ सांगतो. ज्यांना देवाची ओळख नाही असे लोक किंवा जे देवाला ओळखत नाही असे लोक. ठीक आहे. आणि मग अशा लोकांमध्ये आपण पाहतो की अधिकार गाजवणं, प्रभुत्व करणं किंवा बॉसगिरी करणं हे आपल्याला पाहायला भेटतं. पण जर देवाची ओळख जर आपल्याला झालेली आहे तर मग आपल्यामध्ये परराष्ट्रीय लोक जसे वागतात तशा प्रकारे जे आहे ते आपण वागायला नाही. माफ करा मध्येच आवाज क्लिअर होते माझा? हो येत आहे. ओके, थँक्यू. लक्ष द्या. परराष्ट्रीय जे लोक आहेत ना त्यांच्यामध्ये आपल्याला अधिकार गाजवणं, प्रभुत्व करणं, बॉसगिरी करणं हा प्रकार पाहायला भेटतो. पण जर देवाची ओळख जर तुम्हाला झालेली आहे तर मग तुमच्यामध्ये त्यांच्या सारखं नसावं. मग तुमच्यामध्ये काय असावं तर वचन 26 म्हणतं की तुमच्यामध्ये जो कोणी तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो, जो कोणी तुमच्यामध्ये अधिकारी होऊ पाहतो, जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो ना त्याने सर्वात अगोदर जे आहे त्या लोकांचं सेवक होणं फार गरजेचं आहे. आणि मग आपण पाहतो जर त्याच्यामध्ये सेवकाची क्वालिटी जर असेल तर तो जो आहे ना श्रेष्ठ होऊ शकतो. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणते जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास जे आहे ते होणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी येशू आपल्याला त्याच्या शिष्यांना सांगताना दिसून येत आहे. आणि ह्या गोष्टी त्यांना सांगत असताना येशूने स्वतः त्याचं जे जीवनातलं उदाहरण आहे ते त्याने दिलं. आणि ते उदाहरण काय माहिती का? तो म्हणाला ह्याप्रमाणे म्हणजे कसं? सेवा करण्याच्या उद्देशाने, सेवक होण्याच्या उद्देशाने, दास होण्याच्या उद्देशाने मनुष्याचा जो पुत्र आहे ना तो आलेला आहे. आणि हा मनुष्याचा पुत्र कोण आहे माहिती का? तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती का माहिती का? वचन सांगत आहे तो सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आला. जर येशू ह्या भूतलावरती जर सेवा करण्यासाठी आलेला होता आणि तो देव आहे हे जर आपल्याला माहिती झालेलं आहे तर आपल्याला हे पण माहिती झालं पाहिजे की आपल्याला त्याने सेवा करण्यासाठी निवडलेलं आहे, न की बॉसगिरी करण्यासाठी, न की अधिकार गाजवण्यासाठी, न की प्रभुत्व गाजवण्यासाठी. आपली निवड ही फक्त सेवा करण्यासाठी झालेली आहे. आणि लक्ष द्या, आपण ज्या वेळेला पवित्र शास्त्र वाचतो
तर त्या ठिकाणी आपल्याला खरं सेवक पण काय आहे याविषयीचे जे प्रकाशन आहे ना, ते पौलाला आणि पेत्राला मिळालेलं होतं. आणि बघा, ज्या वेळेला आपण रोमकराचं पत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी संत पौल हा स्वतःची जी ओळख आहे ती कशा प्रकारे करून देतो हे आपण वाचणार आहोत. कोणीतरी रोमकराचं पत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन वाचा. पवित्र जन होण्यासाठी बोलवलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरता बोलवण्यात आलेला देवाचा सुवार्तेकरता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल याच्याकडून. व्हेरी गुड. बघा, पौल हा त्याच्या स्वतःची ओळख जी आहे ना ती कशी करून देते पहा. तो म्हणत आहे, मी ख्रिस्त येशूचा सेवक आहे, मी ख्रिस्त येशूचा दास आहे, मी ख्रिस्त येशूचा, लक्ष द्या, सेवक आहे. ह्या ठिकाणी खरं सेवक पण काय आहे ह्याची ओळख ही संत पौलाला झालेली होती. आणि ही ओळख संत पौलाला त्या दमिश्कच्या रस्त्यावरती जी आहे ना ती करून देण्यात आलेली होती. आणि त्या ओळखीमध्येच, त्या पाचारणामध्येच तो येशूची सेवा करताना आपल्याला दिसून येतो. आणि लक्ष द्या, त्याच्या संपूर्ण पत्रामध्ये त्याने याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला भेटतो की तो येशूचा सेवक आहे, तो येशूचा दास आहे. मग जर संत पौलाला त्याचं खरं पाचारण काय हे कळालं होतं, त्याची खरी ओळख काय हे जर कळालं होतं, तर आपल्याला देखील आपली खरी ओळख कळणं फार गरजेचं आहे. ह्या जगामध्ये आपल्याला देवाने सेवा करण्यासाठी निवडलेला आहे. आपल्याला देवाने ह्या जगामध्ये आपल्याला प्रभुत्व करण्यासाठी, अधिकार गाजवण्यासाठी, बॉसगिरी करण्यासाठी किंवा मोठेपण करण्यासाठी ह्यासाठी निवडलेलं नाहीये देवाने आपल्याला. म्हणून तर देवाने आपल्याला पाहायला भेटतं शुभवर्तमानांमध्ये एक चांगला शंभरोनी कोण आहे या विषयीचं दाखलं सांगितलेलं आहे. आणि एक चांगला शंभरोनी हा नेहमी सेवा करणारा असतो. एक चांगला शंभरोनी हा ऐकणार असतो. एक चांगला शंभरोनी हा बघणार असतो. एक चांगला शंभरोनी आपल्या हातांनी मदत करणार असतो. एक चांगला शंभरोनी स्वतःचं नुकसान जरी झालं तरी समोरच्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करण्याची जी काही क्षमता आहे ती ठेवत असतो. आणि लक्ष द्या, ह्याच गोष्टी येशूने केल्या, ह्याच गोष्टी प्रेषितांनी केल्या आणि ह्याच गोष्टी आता आपल्याला करण्यासाठी निवडण्यात आलेला आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि बघा, हीच गोष्ट पेत्राला देखील कळाली. ज्यावेळेस दुसरं पेत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी बघा पेत्र काय म्हणत आहे. दुसरं पेत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन. आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळवलेल्या लोकांना येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र याच्याकडून. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी पेत्राला देखील त्याचं जे पाचारण आहे, त्याचं जे कॉलिंग आहे, ह्या विषयीचं जे काही प्रकाशन आहे त्याला मिळालं होतं. आणि तो त्याच्या त्या पाचारणामध्ये चालत असताना तो म्हणत आहे की येशू ख्रिस्ताचा मी दास आहे, येशू ख्रिस्ताचा मी सेवक आहे, येशू ख्रिस्ताचा सेवा करणारा मी सेवक आहे. लक्ष द्या, जर पेत्राला त्याच्या पाचारणाविषयीचं प्रकाशन प्राप्त झालं की तो येशूचा सेवक आहे, येशूचा दास आहे, तर मग आपल्याला देखील जर देवाने निवडलेलं आहे तर आपली निवड ही का झालेली आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. देवाने आपल्याला सेवा करण्यासाठी निवडलेलं आहे आणि आपण सेवा करणं फार गरजेचं आहे. कारण आपली सेवा ही ख्रिस्ताचं गौरव करत असते. आपली सेवा ही अनेकांना देवाची ओळख जी आहे ती करून देत असते. आणि म्हणून लक्ष द्या, प्रभू येशू ख्रिस्त जर ह्या जगामध्ये सेवा करण्यासाठी आला, त्याने जर सेवा करण्यासाठी प्रार्थनापूर्वक जर प्रेषितांची निवड केली आणि त्यांना सेवा करण्यासाठी दोघं जर पाठवलं आणि त्यांनी सेवा केली पृथ्वीच्या पाठीवरती, तर लक्ष द्या, आज त्या सेवेचं प्रतिफळ आपण आहोत. आणि आपल्याला देखील देवाने यासाठीच निवडलेलं आहे की आपण सेवा
करावी. आपण सेवा करायला लक्ष द्या. येशू सेवा करत असताना त्याला कळवळ आला. येशू सेवा करत असताना त्याचं हृदय भरून आलं. येशू सेवा करत असताना त्याने अनेक लोकांचे अश्रू पुसले. अनेक रडणाऱ्यांना त्याने दिलासा दिला, धीर दिला. अनेक आजारांकडे तो स्वतः गेला. अनेकांची त्यांनी ज्यांच्यावरती अन्याय होत होते, ज्यांच्यावरती अत्याचार होत होता, त्यांची बाजू त्याने घेतली. हो, त्या स्त्रीला दगड मार करून मारून टाकणार होते, पण त्या स्त्री करता येशू उभा राहिला. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपलं हृदय हे येशूच्या हृदयासारखं होणं फार गरजेचं आहे. आणि तसं हृदय हे आपल्याला येशूच्या प्रार्थना विनंतीवरनं देण्यात आलेलं आहे, पवित्र आत्म्याला पाठवून. आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण देवाला हे म्हटलं की देवा, मला प्रभुत्व करणार नाही, अधिकार गाजवणार नाही, बॉसगिरी करणार नाही, तर मला सेवा करणार हृदय तू दे, सेवा करणार व्यक्ती तू मला बनव. पुढचा मुद्दा, शेवटचा मुद्दा, सेवकाला शेवटी उत्तर द्यावे लागते. शेवटचा मुद्दा लिहा, सेवकाला शेवटी उत्तर द्यावे लागते. आणि सेवक म्हणून आपण देवासमोर ज्यावेळेस उभं राहू त्यावेळेला देव आपल्याला जबाबदार जे आहे ते धरणार आहे. मग आता आपली निवड ही बॉस म्हणून नाही, आपली निवड ही अधिकारी म्हणून नाही, आपली निवड ही प्रभुत्व किंवा अधिकार गाजवणारी म्हणून नाहीये, तर आपली निवड ही सेवक म्हणून करण्यात आलेली आहे. मग सेवक म्हणून जर आपली निवड केली आहे तर मग आपल्यावर जबाबदारी आहे, आणि त्या जबाबदारीला घेऊन आपल्याला देवासमोर उभं राहायचं आहे, जबाब देण्याकरता. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण अतिशय स्पष्टपणे पाहतो की एका व्यक्तीने जे आहे काही जबाबदाऱ्या त्याच्याकडे असणाऱ्या सेवकांना वाटून दिल्या. आणि ते वचन आपण पुढे वाचणार आहोत. पण मग एक वचन आपण वाचूया, रोमकरांचं पत्र 14 अध्याय आणि 10 ते 12 वचन आपण वाचू. आणि ह्या वचनामध्ये कशा प्रकारे आपल्याला जर देवाने सेवक म्हणून निवडलेला आहे तर आपल्याकडनं देव जे काही जबाबदारी आपल्याला दिल्या त्याचा जाब जो आहे ते विचारणार आहे. आणि कशा प्रकारे ते विचारणार ते आपण वाचणार आहोत. रोमकरांचं पत्र 14 अध्याय आणि 10 ते 12 वचन. तर तू आपल्या भावाला दोषी का ठरवितोस किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानितोस? आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहो. कारण प्रभू म्हणतो, जर मी जिवंत आहे तर मज पुढे प्रत्येक जण गुडघा टेकील व प्रत्येक जीवा देवाचे स्तवन करील, अशा शास्त्रलेख आहे. तर मग आपणातील प्रत्येक जण स्वतःचा हिशोब देवाला देईल. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, ह्या ठिकाणी वचन 12 म्हणतं की आपल्यातील प्रत्येक जण, म्हणजे कोणीही सुटणार नाही. प्रत्येकाला देवासमोर उभं राहायचं आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जबाबदारीप्रमाणे कृत्याप्रमाणे हिशोब द्यायचा आहे. आणि मग आपण पाहतो की वचन 10 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर वचन 10 मध्ये आपल्याला एक भाऊ दुसऱ्या भावाला, दुसरा भाऊ पहिल्या भावाला, एक बहीण दुसऱ्या बहिणीला, दुसरी बहीण पहिल्या बहिणीला दोष जे आहे ना लावताना दिसून येत आहे. आणि दोष लावणाऱ्यांना अतिशय स्पष्टपणे पवित्र शास्त्र या ठिकाणी हे सांगत आहे, तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतो? तू आपल्या बहिणीला दोष का लावतो? जर चूक झाली आहे, जर काही प्रॉब्लेम त्याच्या हातून क्रिएट झाला आहे, तर त्या विषयाला घेऊन तू त्याला दोष का लावतो? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतो? आज वर्तमान समयामध्ये ह्या 2 गोष्टी सर्वात जास्त होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. देवाचे लोक जे देवाला ओळखतात त्यांच्यामध्ये पण हे प्रॉब्लेम आहे, आणि ज्यांना देवाची ओळख नाही त्यांच्यामध्ये पण हे प्रॉब्लेम आहे. लक्ष द्या, देवाला ओळखणारे लोक देखील एकमेकांना दोष देतात.
देवाला ओळखणारे लोक देखील एकमेकांना नावं ठेवतात, एकमेकांचं उणधुणं काढतात. मग ते विश्वासणारे असू द्या, मग ते पाळक असू द्या, मग ते पुढारी असू द्या, मग ते लीडर असू द्या. लक्ष द्या. म्हणून ते हे वचन या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की तू आपल्या भावाला दोष का लावतो, आणि लावत आहे आज. एवढंच काय तर इथपर्यंत त्या भावाचे किंवा त्या बहिणीचं रागराग करता, त्याला तुच्छ मानता, त्याचा वीट करता, त्याला अतिशय घीन भावनेने जे आहे त्याला वर्तणूक देतात. मी बोलत आहे जगाच्या लोकांसंदर्भात नाही, मी बोलत आहे ज्यांना देवाची ओळख आहे त्या लोकांसंदर्भात, आणि त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश आहे. जे स्वतःला पास्टर म्हणतात, जे स्वतःला विश्वासणारे म्हणतात, जे स्वतःला लीडर म्हणतात, जे स्वतःला पुढारी म्हणतात, जे स्वतःला अधिकारी म्हणतात, जे स्वतःला मी सेवक आहे. लक्ष द्या, वचन स्पष्टपणे सांगत आहे की ते देखील एकमेकांना दोष देतात, ते देखील एकमेकांना तुच्छ मानतात. आणि मग ह्या वचनाचं शेवटी असं म्हणत आहे ब भागामध्ये, कारण आपण सर्व ख्रिस्ताच्या न्यायासमोर उभे राहणार आहोत. हे ते विसरून जातात. आपण उभं राहणार आहोत. दोष देणारा देखील, दोष लावणारा देखील, म्हणजे सर्वच उभं राहणार आहे. कोणी सुटणार नाही. हो, कोणी सुटणार नाही. येशू ह्या जगामध्ये राहत असताना त्याने सहज पेत्राला दोष लावला असता. मी तुम्हाला 3 वेळेस नाकारलं, तुला खरं काय ते माहिती होतं. सहज पेत्राला दोष दिला असता प्रभूने. पेत्राची घीन केली असते, पेत्राला तुच्छ मानलं असतं त्या ठिकाणी प्रभूने, कारण पेत्राचं कृत्य होतच तसं तुच्छ मानण्यासारखं. पण तुम्हाला माहिती का, प्रभू येशूने तसं नाही केलं. प्रभू येशूने तसं केलं नाही. प्रभू येशू हा पेत्राला भेटण्यासाठी त्या तिबिऱ्याच्या समुद्रावरती गेला आणि त्याला म्हटलं, पेत्र तू माझ्यावरती किती प्रेम करतो. लक्ष द्या, एवढं वाईट कृत्य पेत्राने येशू विरोधात केल्यानंतर देखील येशूच्या अंतःकरणावर त्याच्याविषयी प्रीती आहे, प्रेम आहे, तळमळ आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आपल्या जीवनासंदर्भात काय चर्च, आपण आपल्या स्वतःच अवलोकन जर केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये काय पाहू. ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्या विरोधामध्ये वागतो, ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला आपण तुच्छ मानतो, त्यावेळेस काय आहे काय आपल्या जीवनामध्ये आपण चेक केलं पाहिजे. आपण स्वतःला पारखलं पाहिजे. आणि बघा, वचन सांगत आहे, वचन प्रत्येक स्पष्टपणे सांगतो, प्रत्येक गुडघा हा त्याच्यासमोर टेकला जाईल आणि प्रत्येक जीवा देवाचं स्तवन करल. लक्ष द्या, आपली निवड का झालेली आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि मग वचन सांगतं, तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपला हिशोब देवाला देईल. आणि त्या हिशोबामध्ये काय असेल तर आपण जे केलेलं आहे, आपण जे केलेलं आहे तेच असेल, याच्या व्यतिरिक्त दुसरं नसेल. परीक्षेमध्ये वर्षाच्या शेवटी त्याच धड्यांना घेऊन प्रश्न विचारले जातात जे वर्षभर शिकवलेले असतात. कोणतंही येत नाही. आपले हे परीक्षेचे दिवस आहे ना, देवासमोर ज्यावेळेस परीक्षेचे उत्तर द्यावं त्यावेळेस हेच येईल, आपण काय केलं आपल्या जीवनाच्या पेपरामध्ये. उदाहरण पहा, यातलं एक उदाहरण जे आहे आपण घेणार आहोत. कोणीतरी लक्ष द्या, यातलं जे उदाहरण ते आपण बघणार आहोत, सेवकाला शेवटी उत्तर द्यावं त्या संदर्भात. ज्यावेळेस आपण मत्तयाचं पुस्तक 25वा अध्याय 14 ते 30 वचन आपण वाचतो. बघा, 25वा अध्याय सर्व आपण वाचणार नाही, पण त्या ठिकाणी आपण पाहतो की एका धन्याने जे आहे त्याच्याकडे असणारे जे काही सेवक आहेत त्यांना जबाबदारी दिली. आणि जबाबदारी काय होती ते आपल्याला समजून घेण्याकरता आपण मत्तयाचं पुस्तक 25वा अध्याय आपण काढू. आणि मत्तयाच्या पुस्तकाच्या 25व्या अध्यायामध्ये आपण 14 वचन आपण वाचणार, 14, 15 आणि 16, 17. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या
एका मनुष्याने आपल्या दासास बोलून त्यास आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो प्रवासास गेला. येस, बस लक्ष द्या. आता या ठिकाणी थँक्यू. या ठिकाणी आपण काय पाहतो की ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने काय केलं माहितीये का? त्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाटल्या. हे जे पैसे आहेत ना, हे पैसे म्हणजे टॅलेंट आहे. लक्ष द्या. आणि अनेकांना देवाने टॅलेंट दिलेलं आहे. कोणालाही जे आहे ना, बिना टॅलेंटचं देवाने पाठवलेलं नाही. वचन सांगत आहे ठिकाणी एकाला 5,000, एकाला 2,000, एकाला 1,000. जो सुभाष जे आहे ना, लक्ष द्या, त्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे. त्यांना कोणतंही काम सांगा, मिस्त्रीचं, सेंटरिंगचं, वेल्डिंगचं, त्याच्यानंतर जे काही सरकारी काम असेल ते, म्हणजे सांगत तात्पर्य हे की आपल्याकडे अनेक टॅलेंट आहे, पण ह्या टॅलेंटच्या साहाय्याने जे देवाला अपेक्षित आहे ना, ते आपण केलं पाहिजे. मी सुभाष यांना म्हाताऱ्या लोकांच्या घरी जाऊन पैसे काढून देताना बघितलेलं आहे. कोविडच्या परिस्थितीमध्ये देखील. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं, हे शिकवायचं आहे की जर आपल्याला देवाने जर अनेक कलागुणांनी भरलेला आहे, तर त्या कलागुणांचा उपयोग हा देवाच्या इच्छेप्रमाणे लोकांची सेवा करण्याकरता करणं फार गरजेचं आहे. मी रात्रीच्या वेळेला काही दिवसापूर्वी रेल्वे स्टेशनवरती मी गेलेलो होतो. तुमच्या 40 वर्ष जस्ट एक सांगत आहे मी तुम्हाला. आणि त्या ठिकाणी 2 अशा कचऱ्याच्या पेट्या होत्या, एक ओला आणि एक सुका. आणि त्यातली एक जी कचरा पेटी आहे, ओला कचरा पेटी, ती पडली आणि तिच्यातून खूप घाण पाणी जे आहे ते प्लॅटफॉर्म वरती सांडत. तिथे टीसी उभे होते, तिथं कर्मचारी उभे होते, तिथं अनेक जाणारे लोक होते, पण कोणीही ती जी आहे ती उचलून व्यवस्थित केली नाही. कोणीच व्यवस्थित केली नाही. शेवटी जेव्हा मी ब्रिज चढून गावात जाणार होतो, त्यावेळेला ती जी पेटी आहे त्या ठिकाणी मी ती उचलून ठेवली, हात धुतले आणि मग मी माझ्या कामाला निघून गेलो. मला अनेकांनी बघितलं त्या ठिकाणी त्या गोष्टी ते काम करत असताना. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर आपल्यामध्ये जर टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटचा उपयोग जर आपण आपल्यामधून लोकांना ख्रिस्त दाखवण्यासाठी जर करत आहोत, लक्ष द्या, ख्रिस्त दाखवण्यासाठी जर करत आहोत, तर आपल्याला त्याचं प्रतिफळ भेटेल. किंवा ख्रिस्त काय आहे हे लोकांना माहिती नाहीये, पण चांगुलपणा काय आहे हे लोकांना समजणं फार सोपं जावं म्हणून आपण आपल्या कृतीतून चांगुलपणा दाखवणं फार गरजेचं आहे. आपण जर कृती केली तर बघणारे हजारो लोक त्या कृतीला फॉलो करतील. नाही हजारो, त्याच्यामध्ये जे काही लोक आहेत ना, थोडेफार का होईना, ते तरी त्या कृतीला फॉलो करतील. हो, आपण पाहतो की एक शमरोनी जो आहे ना, ज्या वेळेला त्याच्या प्रवासामध्ये निघाला त्यावेळेला चोराने त्याला मारहाण केली. पहिला व्यक्ती गेला, त्याने त्या ठिकाणी त्याला मदत करायला पाहिजे होती, पण त्याची कृती तशी नव्हती मदत करणारी. दुसरा व्यक्ती गेला, त्याच्याकडनं अपेक्षा देवाने केली, पण त्याने पण केली नाही मदत. तिसरा व्यक्ती जेव्हा गेला ना, त्याने ठिकाणी मदत केली
आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, ज्याने त्याला मदत केली ना, येशू तरी प्रश्न विचारला होता, याच्यामध्ये या तिघांमध्ये त्याचा शेजारी कोण आहे? आणि उत्तर दिलं, ज्याने त्याला मदत केली तो त्याचा शेजारी आहे. येशू म्हटलं, जा तुम्ही तसंच करा. काय माहिती का? कारण तुमच्या मदतीतून लोकांना देवाची ओळख होत असते. तुमच्या चांगुलपणातून, तुमच्या चांगल्या कृतीतून लोकांना देव किती चांगला आहे याचा अनुभव येत असतो. आणि मग लोक तुम्हाला वाचतात. तुमचं चालणं, तुमचं बसणं, तुमचं उठणं, तुमचं बघणं, तुमची कृती, लक्षात तुम्ही चालतं फिरतं पुस्तक आहात. लोक तुम्हाला वाचतात. लोक तुमचे जे जीवनशैली आहे ना त्याला रीड करतात. तुमच्या जीवनशैलीमधून काय दिसलं पाहिजे? चर्च, तुमच्या जीवनशैलीमधून देवाचं वचन सांगतं की सेवा दिसली पाहिजे. आणि बघा, वचन सांगतं या ठिकाणी सर्वांना ज्याच्या त्याच्या टॅलेंट प्रमाणे दिलेलं असताना एक जण त्याच्यामध्ये असा होता ज्याला 1000 दिले ते. तुम्हाला त्याने काय केलं? त्याने बघा वचन 25 वाचा कोणतरी, त्याने काय केलं पहा. म्हणून मी भिवून आपले 1000 रुपये भूमीत लपवून ठेवले होते, पहा ते तुमचे तुम्हास मिळाले आहेत. खोटं बोलत या ठिकाणी. मी तुम्हाला घाबरलो, मी तुम्हाला भ्यालो. तुम्हाला माहिती खऱ्या अर्थाने हा व्यक्ती, मी तुम्हाला भ्यालो असं का म्हणतो माहिती का? बघा त्याच्या खाली 26 वाचा. तेव्हा त्याच्या धण्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापितो व पसरले नाही तेथून गोळा करीतो, हे तुला ठाऊक होते. व्हेरी गुड. बघा त्याच्या धन्याला, हा धनी कोण माहिती का? देव स्वतः आहे, प्रभू स्वतः आहे. त्याच्या धन्याला हे माहिती होतं की हा दुष्ट आहे, हा वाईट आहे, हा आळशी आहे, हा काम करू शकणार नाही, हे त्याच्या धन्याला माहिती होतं. तरीही एक विश्वास त्याच्यावरती ठेवलेला, काहीतरी हा सेवा करेल, काहीतरी हा माझं ना लोकांना समजेल म्हणून काहीतरी हा करेल, एक विश्वास टाकला त्याच्यावर. पण तुम्हाला माहिती का, त्याने तो पण नाही राखला. शेवटी त्या ठिकाणी धन्याला म्हणायला लागले की हे जे पैसे तुझ्या जमिनीमध्ये पूर्ण ठेवले होते ना, हे जर एखाद्या सावकाराकडे ठेवले असते आणि मी जर परत आलो होतो ना, तर मला ह्या पैशांचं व्याजासकट जे आहे ते मला भेटलं असतं. तू ते पण नाही केलं. तू जर दुष्ट होता, तुझ्या अंगी जर काम नव्हतं, तर तू हा शहाणपणा जर केला असता तर बरं झालं असतं. म्हणजे मी तुला दिलेल्या गोष्टींचा उपयोग तू काही केला नाही, तर मला तुझ्याकडनं काय फायदा? तोटाच आहे, मला तुझ्याकडनं नुकसानच आहे. आणि तुम्हाला माहिती काय झालं त्या आळशी व दुष्ट दासाचं? बघा त्याला काय करायचं झालं, वचन 30 वाचा. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. त्याला अशा ठिकाणी टाका ज्या ठिकाणी रडणं आहे, ज्या ठिकाणी दात खाणं आहे, ज्या ठिकाणी अंधार आहे. कारण हा माझ्या बरोबर राहण्याच्या योग्यतेचा नाहीये. देवाने आपल्याला त्याच्या बरोबर राहण्याकरता निवडलेला आहे आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी आपण देवाला हे म्हटलं पाहिजे की देवा मला त्या योग्यतेचं बनव, मला ते हृदय दे लोकांची सेवा करणार, मला ते हृदय दे लोकांचे अश्रू पुसणार, मला ते हृदय दे लोकांना जवळ करणार, मला ते हृदय दे तुझ्याविषयी लोकांना जागृत करणार, मला ते हृदय दे देवा जे तुझ्याकडं, मला तू कळवळा दे, मला ते प्रेम दे जे तू आमच्यावर केलं, मला ते योग्यतेचं बनव. मला या अंधारात नाही जायचं, मला जिथे दात खाणं आहे तिथे जायचं नाही, जिथं रडणं आहे तिथे जायचं, ते नरक आहे. हो, कारण बघा त्या ठिकाणी लाजराकडं तो श्रीमंत धनी व्यक्ती प्रार्थना करत अब्रामाकडे, तर लाजराला पाठव एक थेंब पाण्याचे, करंगळीचं एक थेंब पाणी माझ्या जिभेवर टाकण्याकरता, कारण इथे या जाळामध्ये मी काय करते माहिती का, फार यातना भोगत आहे.
यातनेच्या ठिकाणी जाण्याकरता देवाने आपल्याला निवडलेलं नाहीये. आपली निवड आहे ही देवाबरोबर राहण्याचा. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, बोलतो येशू त्यांना आपल्याला, मी जातो हे तुमच्या हिताचं आहे. मी गेलो म्हणजे तुमच्यासाठी जागा तयार कर. जागा तयार झाली की परत येईल. येशू म्हणतो मी जातो हे तुमच्या हिताचं आहे. तुमच्याकरता मी आणखीन एक मदतनीस पाठवून देईल. हो, येशू म्हणतो जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं. आपल्याला स्वर्गामध्ये राहण्यासाठी निवडलेलं आहे आणि स्वर्गात जाण्याकरता आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे, आपल्यामध्ये जे काही कला कौशल्य आहे, जे देवाने दिलेलं आहे, त्याचा वापर करा. निस्वार्थपणे त्याचा वापर करा. लोकांची सेवा करा, लोकांना जवळ करा. लोकांची सेवा करत असताना, लोकांना जवळ करत असताना लोक तुमच्या बरोबर नेहमी चांगलंच वागतील अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला येणार नाही. अनेक वेळा लोक तुम्हाला त्रास पण देतील, तुम्हाला बरं वाईट पण म्हणतील. अशा वेळेला देखील प्रेम करायला शिका. अशा वेळेला देखील लोकांना जवळ करायला शिका. त्यांच्याबद्दल मनामध्ये कुठल्या प्रकारचं द्वेष, कुठल्या प्रकारचा राग, कुठल्या प्रकारचं मत्सर, कुठल्या प्रकारचं तुच्छपण, कुठल्याही प्रकारचं जे कडूपण आहे ते बाळगू नका. देवाची सेवा करत राहा. लोक तुम्हाला प्रतिफळ देणार नाही, देव तुम्हाला प्रतिफळ देईल. लक्ष द्या, वचन सांगतो प्रभू मध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ. देवा हे वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला